बदलापूर नगरपालिकेनं नगराध्यक्ष सुकन्या योजना सुरू केली असून 15 ऑगस्टला 45 नवजात बालिकांच्या पालकांकडे 5,000चा धनादेश सुपूर्द करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। आता ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी पालिका प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय। त्याच उद्देशानं पालिकेच्या सभागृहात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला लोकप्रतिनिधींसोबत आशा, अंगणवाडी सेविका तसंच पोस्ट कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती। बदलापूर नगरपालिकेनं अलीकडेच नगराध्यक्ष सुकन्या मोहिमेची घोषणा केली होती। या योजनेच्या माध्यमातून बदलापुरात जन्मलेल्या प्रत्येक मुलीचं स्वागत तिच्या नावे 5,000ची ठेव ठेवून केलं जाणार आहे। हे पैसे नगरपालिकेमार्फत दिले जातील। 18 वर्षांनी त्या मुलीला 5 लाखांची रक्कम मिळेल। यासोबत पालकांना स्वेच्छेनं पोस्टात दरमहा तिच्या नावे पैसेही ठेवता येतील। जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली। या मोहिमेत आशा तसंच अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सभापती किरण भोईर यांनी याआधीच बेटी बचाओ बेटी पढाओ किसन कन्या योजनेच्या माध्यमातून जवळपास 2,000हून अधिक मुलींना बेबी केअर किटचं वाटप केलंय। तसंच समृद्धी सुकन्या योजनेचा पहिला हप्ता भरून त्यांच्या भवितव्याचा मार्गही सुकर करून दिलाय। आता हीच मोहीम व्यापक स्तरावर राबवत बदलापूर नगरपालिकेनं कन्या जन्माचं स्वागत करण्याचं धोरण हाती घेतलंय। ही योजना महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांसाठी पथदर्शी ठरेल अशी आशा करायला हरकत नाही। एकमत न्यूज, बदलापूर।